नमस्कार मंडळी आम्ही जेव्हा कधी सुट्टीसाठी घरी जातो ना, घरी गेल्या गेल्या जो कोणता पहिला पदार्थ मी खात असेल ना, तो हाच आहे माझ्या अगदी आवडीचा. आईकडे गेल्या गेल्या फ्रेश झाल्यानंतर आईच्या हातच्या गरमागरम चहासोबत माझ्या या आवडीचा खमंग कुरकुरीत पदार्थ मी खातेच. असं नाहीये की गुवाहाटीमध्ये मिळत नाही, मिळतो पण इतका व्यवस्थित नाही म्हणून आम्ही काही आणत नाही. पण आज मी घरच्या घरी घरात ठेवलेल्या साहित्यात माझ्या या आवडीचा अगदी असंख्य पदर सुटलेला खमंग कुरकुरीत पदार्थ बनवलेला आहे. इथे एका ताटामध्ये आपल्याला 1.5 कप स्वच्छ चाळून घेतलेला मैदा घ्यायचा आहे. कपमध्ये मैदा भरताना कसं थोडा मैदा घालायचा, टॅप करायचा म्हणजे सगळी हवा निघते आणि अजून मैदा घालायचा. बरोबर 1.5 कप इथे मी मैदा घेतलेला आहे. कप नसेल तर रोजच्या वापरातली वाटी घेतली तरीही चालेल. 1.5 कप मैद्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि 1 टीस्पून जिरे घालायचे. आता नाश्त्याच्या या चमच्याने हे जिरे मोजायचे म्हटले तर सपाट 3/4 चमचा म्हणजेच पाऊण चमचा इतके हे जिरे आहे. 1 टीस्पून जिरे घातले आणि व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे. आता या मैद्यामध्ये आपल्याला गार तेलाचं मोहन घालायचंय. नाश्त्याच्या या चमच्याने मोजून बरोबर 4 चमचे आपण गार तेलाचं मोहन घालणार आहोत. गार म्हणजे रूम टेम्परेचरचं, गरम तेलाचं मोहन घालायचं नाही. जेव्हा कुठला पदार्थ आपल्याला कुरकुरीत हवा असतो तेव्हा आपण त्यामध्ये तेलाचं मोहन घालतो आणि पदार्थ खुसखुशीत हवा असल्यास तुपाचं मोहन घालतो. हा पदार्थ आज आपल्याला कुरकुरीत आणि खुसखुशीत दोन्हीही हवा आहे म्हणून कुरकुरीत होण्यासाठी आपण तेल घातलेलं आहे पिठामध्ये आणि खुसखुशीत होण्यासाठी काय करणार आहोत ते तुम्हाला पुढे कळेलच. 4 चमचे तेल घातल्यानंतर व्यवस्थित 1-2 मिनिटं मैद्याला चोळून चोळून तेलाचं मोहन लावून घ्यायचं आहे. मैद्याच्या प्रत्येक एका कणाला तेलाचं मोहन व्यवस्थित लागायला हवं. छान मोहन लावून झालं. आता थोडं थोडं साधं रूम टेम्परेचरचं पाणी घालून चपातीच्या कणकेसारखा हा मैदा मळून घ्यायचा आहे. साधं पाणी आहे आणि मी इथे 3/4 कप म्हणजेच पाऊण कप पाणी घेतलेलं आहे. मला साधारण किती पाणी लागलं ते मी तुम्हाला पुढे सांगतेच. अगदी थोडं थोडं पाणी घालायचं आणि व्यवस्थित हा मैदा मळून घ्यायचा आहे. खूप घट्ट नाही आणि खूप ओलसर नाही, चपातीच्या पिठासारखाच हा मैदा मळून घ्यायचा आहे. पाणी घालण्याची घाई करायची नाही, कारण पाणी थोडं जरी जास्त झालं तर मग मैदा वाढवावा लागणार आणि बेकरी प्रोडक्ट्समध्ये ना प्रमाण अगदी अचूक असणं गरजेचं असतं. म्हणून थोडं थोडं पाणी घाला. बरोबर अर्धा कप पाणी मला इतका मैदा मळण्यासाठी लागलं होतं. चपातीच्या कणकेसारखं मळून घेतलं आणि छान मिनिटभर याला मळून घ्यायचं. व्यवस्थित गोळा तयार झालेला आहे. यावर तेल लावायचं आहे अगदी पाव चमचा इतकं आणि झाकून 15 मिनिटं हे मुरण्यासाठी बाजूला ठेवायचं. आपला मैदा 15 मिनिटं रेस्ट करतोय तोपर्यंत आपल्याला साठा तयार करायचा आहे. तर हे वितळलेलं साजूक तूप आहे. नाश्त्याच्या या चमच्याने बरोबर 6 चमचे आपल्याला वितळलेलं साजूक तूप घ्यायचंय. माझ्याकडे असलेलं तूप घट्ट होतं म्हणून अर्धा पाऊण तास आधी मी त्याला गरम केलं आणि हे संपूर्ण आता गार झालेलं आहे. रूम टेम्परेचरवरचं वितळलेलं साजूक तूप असावं. 6 चमचे आपण साजूक तूप घेतोय. साठा लावल्याने आपण जी खारी बनवतोय तिला भरपूर असे लेयर्स सुटतात आणि खारी आपली खुसखुशीत सुद्धा होते. कुरकुरीत होण्यासाठी आपण तेल वापरलंय आणि खुसखुशीत होण्यासाठी हा साठा लावल्याने खारी खुसखुशीत होईल आणि पदर सुद्धा सुटेल. 6 चमचे वितळलेल्या साजूक तुपामध्ये बरोबर 3 चमचे आपल्याला कॉर्नफ्लोअर घालायचा आहे. कॉर्नफ्लोअर नसल्यास मैदा सुद्धा घालू शकतात, पण मैदा थोडा उशिरा काम करतो, त्याला वेळ लागतो थोडा फुलण्यासाठी, म्हणून इथे मी कॉर्नफ्लोअर वापरलेला आहे. छान असं एकजीव करून घ्यायचंय. आता हे सैलसर आहे. 1-3-4 मिनिटं बाजूला ठेवलं की हे थोडंसं घट्टसर होतं. साठा आपला इथे तयार झाला. 15 मिनिटं आपल्या पिठाने छान रेस्ट केलेला आहे. मस्त पीठ सेट झालेलं आहे आणि छान तयार सुद्धा झालेलं आहे. आता हे पीठ आपल्याला बरोबर 1 ते 1.5 मिनिटं चांगलं स्ट्रेच आणि फोल्ड करत करत मळून घ्यायचंय. एकसारखं असं मळून घेतलं की अजून छान हे गुळगुळीत होतं. आणि या पोळ्या लाटण्यासाठी ना मंडळी पोलपाटावर या होणार नाही, कारण थोड्या मोठ्या लाटाव्या लागतात. तर एकतर किचन प्लॅटफॉर्म स्वच्छ पुसून तुम्ही त्यावर करा किंवा असा चॉपिंग बोर्ड घ्या. छान असं 1-1.5 मिनिटं मळून झालं. याचा लांबसर रोल करायचा, खूप जाड नाही आणि खूप बारीक नाही. समान याचे 4 भाग करून घ्यायचे. हवे तर तुम्ही 6 भाग सुद्धा करू शकतात. गोल करून घ्यायचे. एक गोळा काढायचा आणि बाकीचे झाकून ठेवायचे. एक गोळा घेतला, त्याला सुका मैदा लावायचा आणि जमेल तितकी पातळ अशी याची पोळी लाटून घ्यायची आहे. पातळ म्हणजे अगदीच कागदासारखी नाही, पण जाड ठेवायची नाही. आपली रेग्युलर चपाती असते ना त्यापेक्षा किंचित अशी पातळ करायची. थोडा थोडा सुका मैदा लावायचा आणि व्यवस्थित ही चपाती लाटून घ्यायची. आपण मस्त अशी तळणीची खारी बनवतोय. तुम्ही ही खारी बेक सुद्धा करू शकतात. आज मी तळून दाखवणार आहे.
छान अशी चपाती लाटून घेतली, एका ताटावर काढून घेते आणि पुढची सुद्धा एक चपाती अजून लाटून घेते. म्हणजे 2 चपात्यांची आपण खारीची एक शीट तयार करणार आहोत. म्हणजे यामध्ये 2 शीट आपल्या तयार होतील. एकूण किती खाऱ्या यामध्ये तयार झाल्या ते मी तुम्हाला पुढे सांगेलच. मध्ये थोडासा मैदा लावून छान अशी ही चपाती मी लाटून घेतलेली आहे. आपल्या रेग्युलर चपातीपेक्षा किंचित अशी पातळ, म्हणजे हाताने आपल्याला व्यवस्थित हँडल करता यायला हवी, ही फाटायला नको, या पद्धतीने. आता एक चपाती घेतली, त्याच्या खाली मी थोडासा मैदा लावून घेतलाय म्हणजे हे चिकटणार नाही. आपला साठा मस्त तयार झालेला आहे. थोडासा साठा घ्यायचा आणि संपूर्ण चपातीवर पातळ असा साठ्याचा लेअर लावून घ्यायचा आहे. हा साठा जास्त प्रमाणात लावायचा नाही. खूप जास्त प्रमाणात साठा लावला तर आपली खारी तेलकट होऊ शकते, जास्त तेल शोषून घेऊ शकते. म्हणून अगदी पातळ लेअर लावायचा, म्हणजे छान असे खारीला पदर सुद्धा सुटतील आणि खारी तेलकट सुद्धा होणार नाही. आता तुमचा साठा जर गार वातावरणामुळे खूप घट्ट झाला असेल तर काय करायचं, चमचा गरम करायचा आणि गरम चमच्याने त्याला मिक्स करायचं, म्हणजे तो थोडा सैलसर होतो. साठ्याचा पातळ लेअर लावून झाला की त्यावर मैदा असा भुरभुरायचा. मैदा आवर्जून भुरभुरा, तरच खारीचे लेअर व्यवस्थित सुटतात. त्यानंतर यावर दुसरी चपाती ठेवायची, एकसारखी चिकटून द्यायची, म्हणजे आतमध्ये काही एअर गॅप्स वगैरे असतील ते निघून जातात. आता परत या चपातीवर आपल्याला पातळ असा साठ्याचा लेअर लावून घ्यायचा आहे. संपूर्ण चपातीवर साठ्याचा लेअर लावून झाला, परत थोडासा सुका मैदा भुरभुरायचा. आता चपातीची एक बाजू अर्ध्यापर्यंत या पद्धतीने दुमडून घ्यायची आहे. त्यावर परत एकदा अगदी थोडासा साठ्याचा पातळ लेअर लावायचा आणि यावर परत एकदा थोडासा मैदा भुरभुरून घ्यायचा. म्हणजे या पद्धतीने आपण असे लेअर्स तयार केले की आपल्या खारीला छान पदर सुटतात. आता दुसरी बाजू ही फोल्ड करून घ्यायची. यावर साठा वगैरे काहीच लावायचा नाही. या पद्धतीने चौकोन तयार करून घ्यायचा. दोन्ही बाजू एकमेकांवर ठेवायच्या. छान अशी खारीची आपली एक शीट तयार झाली. आता लगेच याला लाटून खाऱ्या कट करायला घ्यायच्या नाही, कारण आपण आतमध्ये साठा लावलाय. आपल्या हाताच्या हीटमुळे तो थोडा सैलसर झालेला असतो आणि खारी व्यवस्थित कट होणार नाही. म्हणून ही शीट एका प्लेटमध्ये ठेवून 15 मिनिटं फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवायची. जिथे बर्फ साठतो तिथे नाही, खाली फ्रीजमध्ये बरोबर 15 मिनिटं. 15 मिनिटं ही शीट मी सेट करून घेतली. ही शीट सेट होत होती तोपर्यंत उरलेल्या 2 गोळ्यांच्या सुद्धा मी चपात्या लाटून ती शीट आता मी सेट व्हायला ठेवलेली आहे. 15 मिनिटांनंतर फ्रीजमधून काढून घेतलं. अगदी थोडासा मैदा लावला आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला याला थोडंसं लाटून घ्यायचं आहे. कितपत जाड ठेवायचं ते मी तुम्हाला पुढे दाखवेलच. जोर खूप लावायचा नाही, खूप असा दाब द्यायचा नाही, अगदी हलक्या हाताने लाटायचं. फक्त लाटणं पुढे मागे करत आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे. चौकोनी आकारात ठेवायचं, म्हणजे आपल्याला खाऱ्या व्यवस्थित कट करता येतात. आपण खूप जर दाब दिला ना तर लेयर्स खूप चिकटले जातील आणि हवे तसे मोकळे होणार नाही. म्हणून अगदी हळूवारपणे हे लाटून घ्यायचं. लाटून झालेला आहे. आता आपण खाऱ्या कट करून घेऊया. तर तुम्हाला खारी किती मोठी, लहान, जाड, पातळ हवी आहे त्यानुसार तुम्ही कट करून घेऊ शकतात. तर मी इथे ना साधारण 2-2 इंचाच्या लांबीवर अशा उभे कट्स दिलेले आहे. 5 कट यामध्ये हे तयार झाले आणि त्यानंतर आडवे 3 दिलेले आहे. म्हणजे बरोबर 15 खाऱ्या माझ्या एका शीटमध्ये तयार झाल्या. म्हणजे 2 चपात्यांची एक शीट झाली, त्यामध्ये ह्या 15 खाऱ्या तयार झाल्या. म्हणजे संपूर्ण पिठाच्या 30 खारी तयार झाल्या होत्या. इतपत जाड ठेवायचं मंडळी, तुम्ही पाहू शकतात. आणि लेअर्स सुद्धा आत्ताच तुम्हाला दिसत आहे. खारी तळून घेऊया. खारी तळण्यासाठी तेल मध्यम गरम असावं, खूप कमी गरम नको आणि धूर येईल इतकं कडकडीत गरम नको. छोटासा तुकडा घालून पाहायचा. यावर भरभर बबल्स येतात, पण ते लगेच वरती तरंगून येत नाहीये, म्हणजे तेल परफेक्ट गरम आहे. तेल जर खूप कमी गरम असेल आणि त्यामध्ये आपण खारी घातली तर तिला हवी तितकी हीट मिळणार नाही आणि खारीचे सगळे लेअर तेलामध्ये सुटून जातील. आणि तेल जर खूप कडकडीत गरम असेल तर खारी पटकन वरतून शिजली जाईल, आतपर्यंत शिजली जाणार नाही आणि खारीचे पदर मोकळे होणार नाही. म्हणून तेल मध्यम गरम असावं. खारी घातल्यानंतर तुम्ही पाहू शकतात यावर असे बबल्स येतात, पण ती लगेच वरती तरंगून येत नाहीये, म्हणजे तेल परफेक्ट गरम आहे. लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला खारी तळून घ्यायची. अगदी कमी ते थोडासा मध्यम असावा, खूप जास्त मोठा नको. आता खारी घातल्यानंतर तिला अजिबात हात वगैरे लावायचा नाही. जशी जशी तळली जाते ती लगेच वरती तरंगून येते आणि तिचे पदर्स मोकळे व्हायला लागतात. जेव्हा खारी अशी फुलते आणि पदर मोकळे झालेले दिसतात त्यानंतर आपल्याला फोर्कच्या किंवा झाऱ्याच्या मदतीने उलथून घ्यायची आहे. घातल्या हात लावायचा नाही किंवा त्यावर तेल वगैरे सोडायचं नाही. चकलीवर, पुरीवर आपण जसं झाऱ्याने तेल सोडतो ना तसं या खारीवर अजिबात सोडायचं नाही. जर आपण तेल सोडलं तर संपूर्ण खारीचे पदर तेलामध्ये सुटून मोकळे होऊन जातात.
म्हणून हिला अजिबात हात लावायचा नाही. आणि मग वरती तरंगल्यानंतर चांगली फुलल्यानंतर मध्ये मध्ये उलटून पलटून अगदी कमी ते मध्यम आचेवर, मध्यम म्हणजे खूप मोठा नाही, कमी ते मध्यम, त्यामध्ये छान सोनेरी रंगावर या खाऱ्या तळून घ्यायच्या. असा मस्त रंग आला की एखाद्या चाळणीवर आणि टिश्यू पेपरवर काढायच्या, म्हणजे एक्स्ट्रा तेल निघून जातं. छान असे पदर खारीला सुटलेले आहे. आता पुढच्या सगळ्या बॅच या पद्धतीनेच तळून घ्यायच्या. पुढची बॅच तळताना तेलाचं तापमान वाढलेलं असतं, म्हणून अर्धा मिनिट गॅस बंद करायचा. तेलाचा ताव थोडा कमी झाला की परत गॅस सुरू करायचा, गॅस कमी ठेवायचा, त्यामध्ये खाऱ्या घालायच्या. त्या मस्त वरती तरंगतात, पदर सुटतात, व्यवस्थित फुलतात. त्यानंतर आता आपल्याला पलटून घ्यायच्या आणि लो मिडियम फ्लेमवर तळून घ्यायच्या. आपण खारी जर खूप मोठ्या आचेवर तळल्या, एकतर रंग येईल, पदर सुटेल, पण त्या आतपर्यंत तळल्या जाणार नाही, म्हणून काही वेळाने त्या नरम पडू शकतात. म्हणून छान अशा तांबूस सोनेरी रंगावर लो टू मिडियम हीटर तळून घ्यायच्या आहे. मस्त तळून झाल्या. आता सगळ्या खाऱ्या माझ्या तळून झालेल्या आहे. या नंतरच्या चपात्यांच्या सुद्धा खाऱ्या मस्त झाल्या, पदर सुद्धा छान सुटलेले आहे. तुम्हाला मी जवळून दाखवतेच. खारी गार झाली मंडळी आणि पाहू शकतात अप्रतिम अशी खमंग खुसखुशीत जिरा खारी आपली तयार झाली. तुम्हाला जिरे नको असल्यास तुम्ही ओवा सुद्धा घालू शकतात, पण जिरा खारी माझ्या आवडीची आहे म्हणून मी जिरा घातला. आणि एक खारी तुम्हाला चुरून सुद्धा दाखवते. पाहू शकतात किती कुरकुरीत झाली. गरमागरम चहासोबत या खारीचा आस्वाद घ्या. हवाबंद डब्यामध्ये ठेवल्या की छान टिकतात, कुरकुरीत राहतात. कशी वाटली आजची रेसिपी मंडळी? रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. तुमच्या नातेवाईक मित्रमंडळीमध्ये रेसिपीची लिंक शेअर करा.